मला अचानक ह्या कार्यक्रमाचं काय नियोजन आहे काही माहीत नव्हतं, पण मला अचानक इथं बोलायला सांगितलं आहे. ते मान्यवर उपस्थित सगळे लोक आहेत. खरं माझी ओळख अरविंद जगताप यांची पत्नी तर आहेच आहे, पण मी एक अभिनेत्री आहे. फिल्म सिरियल्स करते. आत्ता तुम्ही मला दामिनी सिरियलमध्ये सध्या माझा ट्रॅक चालू आहे, तुम्ही बघू शकता. लग्नाची बेडी वगैरे अशा बऱ्याच सिरियल्स मी केल्या आहेत. मला इथे बोलायला हे आवडेल की इथे ज्या महिला उद्योजिका आणि आणखी त्यांचं उद्योग पुढे नेणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं मला आधी अभिनंदन करायला आवडेल की ज्या स्वतःसाठी इथे उपस्थित आहेत आणि स्वतःसाठी काहीतरी करू पाहत आहेत. त्यासाठी सगळ्यांनी आधी आपण टाळ्या वाजवूयात. प्रत्येक महिलेला सपोर्ट मिळतोच असं नाही आहे सर, जसं तुम्ही हे केलं. कारण महिला ह्या शेवटी आपल्या घर, मुलं आणि सगळं संसार याच्यावर चाणाक्षपणे लक्ष ठेवून असतात आणि त्याच्यात काही खालीवर होणार नाही ना, मग त्याच्यानंतर आपण काहीतरी करूयात, हा त्यांचा पहिला मुद्दा असतो. आणि तो अगदी योग्य आहे, कारण बायकांचं पूर्ण लक्ष आपल्या कुटुंबावर जास्त असतं. पण यातूनच स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःचं स्वावलंबन निर्माण करणं हा खूप तसा ताण निर्माण करणाराही विषय आहे. पण स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणं याच्या मागचा हा खूप मोठा उद्देश बायकांसाठी महत्त्वाचा आहे. आणि आत्ताची परिस्थिती बघता प्रत्येक जणांनी, प्रत्येक महिलेनी आपलं स्वतःचं छोटंसं का होईना काहीतरी करणं अपेक्षित आहे आणि आवश्यक आहेच आहे. आणि आपल्या मुलांना, मुलींना याचे संस्कारही जाणं खूप गरजेचं आहे की आज जर माझी आई काहीतरी करतीये तर माझ्या मुलीलाही ते वाटलंच पाहिजे की ती घर सांभाळून, सगळं सांभाळून ती स्वतःचं काहीतरी करतीये. तर हे खूप खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि याचा असा विचार न करता की मला कमी पैसे मिळतील किंवा मला असं पुरुषांनी इतकं माझं काही होणार नाही आहे तर मी बाहेर जाऊन काय करू, त्यापेक्षा ठीक आहे घरात. आणि पुरुषांकडने बऱ्याचदा असं होतं की अरे एवढूशा पैशासाठी काय गरज आहे बाहेर पडण्याची, पण तसं नाही आहे. तुम्ही आज छोट्याशा गोष्टींनी जरी सुरुवात केली तरी सुद्धा ती हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप करणं, घराला हातभार लागणं, मुलांसाठी त्याचं एक आदर्श निर्माण होणं आणि सगळ्या गोष्टींना सगळ्यांची या आपण काहीतरी करतो हे आजूबाजूच्यांना कळणं आणि त्याची सवय लागणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि इथे ज्या महिला नाही आल्या आहेत त्यांचंही मला अभिनंदन करावंसं वाटतं, कारण त्या कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या बाबतीत अडकलेल्या आहेत. त्या मुद्दामून नाही आल्यात असं नाही आहे, त्यांचं खरंच कुठेतरी काहीतरी अडलेलं आहे. त्या घरगुती गोष्टी म्हणा किंवा बाहेरच्या गोष्टी म्हणा त्यांच्यामध्ये त्या बिझी आहेत. महिलांचा शक्यतो इकडे तिकडे कुठे वेळ जातच नाही, मला हे चांगलं माहिती आहे. आम्ही आमच्या क्षेत्रात जेव्हा काम करतो तेव्हाही हेच आहे करतो की दीपिका पदुकोणचं एक महत्त्वाचं वाक्य मला नेहमी आठवतं की जसं मी आत्ता म्हणाले की किती पैसे मिळतात, काय पैसे मिळतात हा मुद्दा नाही आहे, तुम्ही तुमचं काहीतरी करा हे महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. तर हा मुद्दा नेहमी लक्षात ठेवा. कोण काय करतं, कसं करतं, कोण काय म्हणतं, कोण काय बोलतं यापेक्षा आपण काय करतो, कसं करतो आणि आपल्यामुळे स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्यांना, आपल्या मैत्रिणींना कसा हातभार लागेल याचा नक्की विचार करा. धन्यवाद. थँक्यू.